कलाकारांसाठी चित्रकलाची जी स्पर्धा झाली त्या संपूर्ण तालुका लेवलमध्ये सिद्धिकांत चंद्रकांतची ते तृतीय पारितोषिकनी उत्तीर्ण झाली. अशा आपल्या गावाची शान वाढवण्यासाठी शिवव्याख्यान, ज्या शिवाजी महाराजांचा जन्म काही मिनिटांनंतर आता होणार असं ह्या शिवव्याख्यानासाठी सिद्धी सज्ज होत आहे. शिवव्याख्यान सर्वांना जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मी सिद्धी चंद्रकांतची ते व्याख्यान देण्यासाठी सज्ज आहे. आपण भाग्यवान आहात, कारण की काय, आपला जन्म ऑस्ट्रेलिया, जपान, जर्मनी, अमेरिका इथे झाला नसून तर आपला जन्म राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्रामध्ये झालाय. महाराष्ट्रामध्ये झालाय. या महाराष्ट्रामध्ये अनेक महापुरुष होऊन गेले. त्यांच्या विचारांचा, नेतृत्वांचा, कर्तृत्वांचा, पराक्रमांचा अभ्यास करून आपण आपल्या आयुष्यामध्ये यशाचे पाऊल टाकत आहात. अशा महापुरुषांना अभिवादन करते. ज्या माऊलींनी एक नाही तर दोन छत्रपती घडवले, स्वतःच्या आयुष्याचा विचार बाजूला सोडून महाराष्ट्राचा संसार उभा केला. अशा स्वराज्य प्रेरिता राष्ट्रमाता, राजमाता आऊसाहेब जिजाऊ, महाराष्ट्राच्या प्रत्येक मातीच्या मावळ्याला स्वराज्याचे स्वप्न दाखवणारे शहाजीराजे भोसले, ज्यांचे नाव ऐकता क्षणी आपल्या घरातील प्रत्येक स्त्रीला, प्रत्येक आईला असं वाटते की असा राजा आमच्या घरातील, माझ्या पोटी जन्माला यावा. असा जगातील सर्वोत्तम राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. त्यांचा इतिहास वाचताना पडणाऱ्या प्रत्येक अश्रूमध्ये, प्रत्येक धारेमध्ये एक जिवंत छावा वाटावा. असा रुद्र प्रतापी छत्रपती संभाजी महाराज या सर्वांना प्रथम नमन व मानाचा मुजरा. आम्ही बदललं पाहिजे, आम्ही सुधारलं पाहिजे. आमच्याकडे व्हॉट्सअप आले, आमच्याकडे फेसबुक आले, आम्ही हाय करायला लागलो, आम्ही बाय करायला लागलो. अरे नको हाय, नको बाय, आम्हाला हवे जय शिवराय, जय शिवराय. बाळासाहेब ठाकरे यांची वडील प्रमोदनकार ठाकरे म्हणतात की जय शिवराय या शब्दामध्ये इतकी ताकद आहे की 33 कोटी देवांची फळफटण त्यांच्या पुढे बाद होते. म्हणून अभिमानाने म्हणतात जय जिजाऊ, जय शिवराय, जय संभाजीराजे. ज्यावेळी आम्ही जय जिजाऊ म्हणतो त्याच वेळी आमच्या काळजामध्ये अभिमानाची व स्वाभिमानाची जागा निर्माण होते. त्यावेळी आम्ही जय शिवाजी म्हणतो त्याच वेळी आमच्या काळजामध्ये धैर्य व शौर्याची जाणीव होते. त्यावेळी आम्ही जय संभाजी म्हणतो त्याच वेळी आमच्या काळजामध्ये अभिमानाची, साहसाची व धाडसाची जाणीव होते. शिवाजी महाराजांचे एकूण आयुष्य किती? जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी व 3 एप्रिल 1680 ला निधन झालं. दिवसांचा विचार केला तर 18,307 दिवस राजे जगले होते. वर्षांचा विचार केला तर 50 वर्ष 1 महिना 16 दिवस जगले होते. एवढे कमी आयुष्य राजे जगले होते. एवढे कमी आयुष्यात राजाने मोठे मोठे पराक्रम केले होते. म्हणून दरवर्षी आपण मोठ्या भक्तिभावाने शिवजयंती साजरी करतो. अरे ह्या जगामध्ये अनेक महाराजे होऊन गेले, पण जगाच्या पाठीवर एकच छत्रपती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. ते रयतेचे राजे होते, गोरगरिबांचे राजे होते. म्हणून आजही प्रत्येक माणसाच्या काळजामध्ये शिवाजी महाराज जिवंत आहे. हे झाले माझ्या राजाचे वैशिष्ट्य. आता सर्वांनी बोलायचे जय जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज की. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवत आहे. एकदा जोरदार